नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण मागील वर्षाची NMS मॅट पेपर 1 या परीक्षेची मागच्या वर्षाची प्रश्नपत्रिका आपण सविस्तर सोडून घेणार आहोत. चला तर जाऊयात या क्वेश्चन पेपरकडे. या मागच्या वर्षाची जी एक्झाम आहे ती साधारणतः 24 डिसेंबर 2023 ला कंडक्ट करण्यात आलेली होती. या परीक्षेचे एकूण साधारणतः गुण आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. 90 गुण त्या एक्झाम मध्ये असतात आणि ह्या पेपरमध्ये 90 गुणांचा हा पेपर असतो आणि त्याच्यासाठी 90 मिनिटे हा तुम्हाला वेळ दिलेला असतो. तर हे काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्या वेळेला करून घ्यायच्या आहेत, वाचायच्या आहेत, म्हणजेच तुम्हाला एक्झाम मध्ये अडचण येणार नाही. चला तर मग क्वेश्चन नंबर 1 कडे आपण जाऊयात. इन्स्ट्रक्शन जे दिलेले आहेत ते दोन्ही लँग्वेज मध्ये आहेत, मराठी आणि इंग्लिश. तुम्ही व्यवस्थित बघायचे आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला ते सॉल्व्ह करता येऊ शकतं. या ठिकाणी बघा, साईज कमी करतो. आता क्वेश्चन नंबर 1 ते 3 मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे आणि तो संबंध जो काय असेल संबंध तो शोधून प्रश्न चिन्हाच्या जागी तुम्हाला योग्य असा पर्याय लिहायचा आहे. आता इथे बघा, PEG ADF PSV या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तुम्ही हे असे सहसंबंध सोडवताना ABCD तुम्हाला कच्च्या कामासाठी ABCD दिलेली असते, तर ती ABCD चा तुम्ही यूज करायचा आहे आणि तो यूज करून तुम्हाला त्यानुसार तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर मग या ठिकाणी बघा, हा जो B आहे त्याचा क्रमांक आहे 2, ABCD मधला 2, त्यानंतर E चा 5 आहे आणि G चा 7 आहे. ओके, त्याचप्रमाणे A चा 1 नंबर असतो, त्यानंतर D चा 4 नंबर असतो आणि F चा 6 नंबर असतो. ठीक आहे. तसंच या ठिकाणी आपल्याला जर विचार केला तर मग या ठिकाणचा संबंध आपल्या लक्षात येतोय की 2 च्या नंतर 1 ही संख्या कमी झाली आहे. बघा, इथं 5 आहे, इथं 4 आहे, इथं 7 आहे, इथं 6 आहे. म्हणजेच आता या ठिकाणी तुम्हाला सपोज P चा नंबर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की P चा नंबर या ठिकाणी काय आहे. तर P चा साधारणतः आपण पाहतो की P चा नंबर 16 आहे. ठीक आहे. त्यानंतर S चा नंबर या ठिकाणी 19 आहे आणि P चा नंबर आहे तो म्हणजे 22. तुम्ही एक अंक तुम्हाला मायनस करायचे आहेत. आधी 16 मायनस 1 म्हणजे इथं 15 नंबरला जो आहे त्यामध्ये आपण लक्षात घेऊया, हा आहे 15 नंबरला आहे. तर ऑप्शन आपलं हेच असणार आहे, ऑप्शन नंबर 4 हे त्याचा आन्सर, करेक्ट आन्सर असणार आहे. तर एक आन्सर मिळालं तर मग पुढे जास्त वेळ घ्यायची काही आवश्यकता नाही. त्या पद्धतीने आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतो. ORU. पुढचा क्वेश्चन आहे NOT. चा नंबर लक्षात ठेवा 14, त्यानंतर O चा नंबर आहे 15 आणि T चा नंबर आहे तुमचे 20. ओके. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर इथे बघा आणि इकडे बघा, 13 M चा नंबर 13, L चा नंबर 12 आणि O चा नंबर काय आहे तो 15. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला यामध्ये 15 चा फरक आहे, म्हणजे इथे 1 चा फरक आहे आणि इथं 5 चा फरक आहे. 15 त्याच्यामध्ये 5 चा फरक आहे, म्हणजे इथे C चा नंबर असणार आहे 3, U चा नंबर असणार आहे 4. तर याचा आन्सर डेफिनेटली या ठिकाणी 3 नंबर असणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, MLIF, त्यानंतर HGDA, तसंच KLIM
ह्या सर्वांचे नंबर लक्षात ठेवायचा. एमचा नंबर नेहमी 13 असतो अल्फाबेटिक नुसार, एलचा नंबर हा 12 असतो, आयचा नंबर 9 असतो आणि एफचा नंबर 6 असतो. जे कच्च्या कामासाठी त्या ठिकाणी असं बघा, कच्च्या कामासाठी तुम्ही ABCD लिहून घ्यायची आहे. लिहित असताना ABCD हे असे जे लेटर्स आहेत ते सगळे लिहून घ्यायचे आहेत. इथपर्यंत 13 नंबर हा एम ला द्यायचा आहे आणि इथे एन ने पुन्हा स्टार्ट करायचे आहे. एमचा नंबर 13 येतो आणि एमचा नंबर 14 येतो. ओके, परत OPQR STUVWXYZ हे असे नंबर लिहून घ्यायचे. त्याला खालच्या साईडला त्याचा जो क्रमांक असेल तो त्या ठिकाणी क्रमानुसार द्यायचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊयात. इथे बघा, हे जे तिसरा जो नंबरचा जो क्वेश्चन आहे ठिकाणी बघा, H चा नंबर दिलाय तो असतोय 8, G चा 12 आहे, तर G चा 7 आहे, D चा 4 आहे आणि A चा 1 आहे ना. आता या ठिकाणी बघा, ह्या दोघांमध्ये 5चा फरक आहे. तर 5चा फरक असल्यामुळे बघा 5चा डिफरन्स आहे. 5ने त्या संख्या वजा करायच्या आहेत. म्हणजेच त्याचं उत्तर डायरेक्टली सांगतो मी तुम्हाला, F ABCDEFG. अच्छा, के नंतरचा विचारलंय त्याने, के हा उत्तर येईल त्याचं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्नाकृती बघा, दिलेल्या प्रश्नाकृतीचा आरशातील प्रतिमा कशी दिसेल आणि त्याखाली दिलेले उत्तर आकृतीच्या पर्यायामधून तुम्हाला ओळखायचं आहे. तर प्रश्नाकृती जरा बघा, बारकाईने बघायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की जी आरशात दिसणारी जी प्रतिकृती आहे ती कशा पद्धतीने दिसेल. तर ह्या नेहमी लक्षात ठेवा, आरशामध्ये बघितल्यानंतर बाजू जी आहे ती चेंज होते. लेफ्ट साईडची बाजू राईट साईडला येते फक्त. म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे 1 नंबर बसत नाही, 2 नंबर सुद्धा शकणार नाही. ते मात्र हा जो भाग आहे त्याची जागा बदललेली आहे, तो इकडच्या बाजूला गेला आणि ही बाजू आहे ती इकडच्या बाजूला गेली, म्हणजे बाजू बदलते. हा जो शेप दिलाय तो बाजू चेंज केली आणि ह्याचा पण बाजू दिली ती इकडे चेंज झाली. म्हणजेच काय, तर आपल्याला त्या आकृतीमध्ये 3 नंबरचा पर्याय आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. 5वा प्रश्न बघा, 5व्या प्रश्नामध्ये सुद्धा तसंच आहे. या ठिकाणी बघा, प्रश्नाकृती एकदा इथं व्यवस्थित बघायची आहे की कशा पद्धतीने ही आरशातील प्रतिमा होऊ शकते. आता हा जो भाग दाखवलेला आहे तो हा फक्त उलटा होणार आहे. ठीक आहे, हा जे इकडे सगळ्यामध्ये सरळ दिसतोय, इथे सरळ दिसतोय, इथे सरळ दिसतोय, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 जे हा दिसताना उलटा दिसला पाहिजे. ठीक आहे, आता हे 6 ते 8 नंबरचे क्वेश्चन आहेत. त्यामध्ये बघा, दिलेल्या वेन आकृतीमध्ये आकृतीतील अक्षरे विविध प्रकारचे नृत्य करता येणारे नर्तक दर्शवितात. खालील प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत. त्यामध्ये बघा, या प्रश्नामध्ये ओडिशी म्हणजेच ओडिशी नृत्य करणारे, कथ्थकाचे नृत्य करणारे लोक, कथ्थकचा हा सर्व संपूर्ण भाग आहे कथ्थक. त्याच्यानंतर भरतनाट्यम, भरतनाट्यमचा हा जो भाग आहे तो सगळा सिलेंडरचा हा भरतनाट्यम, आणि कुचिपुडी या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की असा त्रिकोण आहे आणि चौकोनामध्ये ओडिशी आहे. या पद्धतीनं प्रत्येक राज्याचे जे नृत्य प्रकार आहेत त्यानुसार आपल्याला त्यांनी ABCD मध्ये काही लेटर्स मध्ये ते मार्क केलेले आहेत. ठीक आहे, तर आता क्वेश्चन बघा काय त्याच्या खाली क्वेश्चन आहे. आता बघा, कथ्थक व्यतिरिक्त सर्व नृत्य प्रकार येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दाखवलेले आहेत. कथ्थक व्यतिरिक्त म्हणजे कथ्थक सोडून इतर कोणते. ठीक आहे, कथ्थक सोडून जर विचार केला पृथ्वी, तर कथ्थक सोडून हा सगळा सर्कल जो आहे हा सर्व कथ्थकचा आहे आणि ऑप्शन त्यांचे दिलेले आहेत. त्यांनी दिलेले आहेत ऑप्शन N, Z, T आणि M.
तर याच्यामध्ये एन झेड एन तर येणार नाही, कथ्थक आहे. टी येणार नाही, एन येणार नाही. त्यानंतर ऑप्शन आहे एन झेड टी एम. झेड आहे का बघूयात. आता झेडच आन्सर असणार आहे, कारण हा सर्कलच्या बाहेर आहे, म्हणजे याचं डेफिनेटली उत्तर याचं झेड असणार आहे, ऑप्शन नंबर 2. नंतर 7 नंबरचा क्वेश्चन आहे, कथ्थक आणि भरतनाट्यम हे दोन्ही प्रकार न येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दाखवलेले आहेत. कथ्थक आणि भरतनाट्यम न येणारे, कथ्थक आणि भरतनाट्यम. आता सर्कल आणि हे भरतनाट्यम न येणारे, सोडून न येणारे ना. कथ्थक आणि भरतनाट्यम दोन्ही प्रकार न येणारे, दोन्ही प्रकारे न येणारे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणते अक्षर सांगता येतील. आता हा तर इकडे सगळे अक्षर आहेत, म्हणजेच त्याच्यामध्ये पी आहे आणि वाय आहे, म्हणजे आपल्याला उत्तर सांगता येईल पी आणि वाय आहे का त्याच्यामध्ये. पी आणि वाय, ऑप्शन नंबर 3 पी आणि वाय. त्यानंतर केवळ कुचिपुडी व भरतनाट्यम दोन्ही प्रकार करता येणारे नर्तक कोणते, कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत. केवळ कुचिपुडी आणि भरतनाट्यम दोन्ही प्रकार करता येणारे, कुचिपुडी आणि भरतनाट्यम. हा कुचिपुडी आणि भरतनाट्यम करता येणारे दोनच आहेत, आर आणि वाय. त्यामध्ये फक्त आर 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 हे ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे बघा, जर एका सांकेतिक भाषेमध्ये, कोडिंग भाषेमध्ये इंडिया हा शब्द QLVQY असा लिहिला, तर त्याच कोडिंग मध्ये तुम्हाला अमेरिका हा शब्द कसा लिहिता येईल. आता जर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आय साठी क्यू हा घेतलाय, एन साठी एल घेतलाय, तर मग ह्याचं आन्सर 9 नंबरचा आन्सर हे डेफिनेटली 3 नंबर येईल. 6 नंबरचा क्वेश्चन बघा, जर एका सांकेतिक भाषेत गो आहे असं असेल, HPBIFPN ही सांकेतिक भाषा, लक्षात ठेवा. याला थोडीशी ट्रिक वापरावी लागते. तर नॉन स्टॉप नाव हे शब्द कसे लिहा. तर या ठिकाणी बघा, जर थोडीशी ट्रिक लावली तर लगेच तुमच्या लक्षात येऊ शकतं. तर जी आहे, जी त्यानंतर लगेच एच येतो, ओ च्या नंतर पी येतं, ए च्या नंतर बी येतं, एच च्या नंतर एफ येतं, तर पी च्या नंतर एच च्या नंतर ई च्या नंतर एफ येतं, ए च्या नंतर बी येतं आणि डी च्या नंतर ई येतं. म्हणजेच आपल्याला एक शब्द एक लेटर त्याचं पुढे घ्यायचं आहे. आता स्टॉप नाव म्हणजे यस च्या पुढचा असणार आहे यस टी, तर सगळीकडे टीच आहे. मग आता नक्की कोणता इथे बघायचं आहे. आता टी च्या नंतर, जर एबीसीडी मध्ये टी च्या नंतर अंक येतो, यू येतो, म्हणजेच आता ह्या 2 मध्येच आपले आन्सर असणार आहेत. ओके, परंतु आता पुढे परत जायचं आहे. ओ च्या नंतर नेहमी ओ पी, आता हे 3 सेम आहेत. आता त्याच्यानंतर पुन्हा पी साठी पी नंतर पी नंतर काय येतं, तर क्यू येतं, म्हणजे इथे पण क्यू आलेला आहे. आता शेवटच्या 2 वरतीच आपल्याला उत्तर लक्षात येईल. आता ओ नंतर नेहमी काय येतं, पी येतं, आणि पी नंतर एक्स नंतर डब्ल्यू नंतर एक्स येतं. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर आता हा 12 ते 14 मध्ये गटात बसणारी आकृती बघायची आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात येईल, हे बघा, याचा आरो खाली आहे, याचा वर आहे, याचा वर आहे, याचा पण वर आहे, बाकी शेप सगळे सेम आहेत, याचा वर आहे, याचा वर आहे, याचा वर आहे. पण आता इथे एकच डिफरन्स आहे, तो म्हणजे ह्या आरे सोबत हा जो शेप आहे हा वरच्याच म्हणजे उत्तरेकडे तोंडले त्याचं टोक वरती, म्हणून त्याचं हे त्याला मॅच होत नाही. तो उत्तर 1 नंबरचा असण्यासाठी दिसणार नाही. पुढे 13 नंबरचा क्वेश्चन बघूयात. आता इथे बघा 13 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दाखवलं त्यांनी, की हा जो बघा इथे बघा, हा जो दंडगोल आहे बाणाच्या समोर आहे, इथे बघ समोर आहे. इथे जर बघितलं ना तर हा दंडगोल वेगळा, बाणाचं हे टोक वेगळं. म्हणजेच हा जर बघितला इथे सुद्धा बाणाच्या
समोर आहे. तिसरा ऑप्शन हा जो आहे तो वेगळा दाखवतोय, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला त्याचं सांगता येईल. पुढचा बघा 15 ते 17 मध्ये या ठिकाणी बघा 15 नंबरचा क्वेश्चन आहे KGA. ओके, आता के ची किंमत आहे 11, केचा नंबर आहे 11, जीचा आहे 7 आणि एचा आहे 1. आता परत या ठिकाणी जेचा नंबर आहे 10, एफचा नंबर आहे 6 आणि जीचा नंबर आहे 7. ओके, त्यानंतर एमचा आहे तुम्हाला सांगा 13, त्यानंतर जेचा आहे 10 आणि परत इथे एचा आहे 8. जर ह्याच्यामध्ये तुम्ही तिघांची जर बेरीज केली तर ती येते, पहिल्याची येते बेरीज 11, 7, 1, म्हणजेच या ठिकाणी येते 19. पुन्हा 10, 6 आणि 7 या तिघांची बेरीज येते 23. पुन्हा तिघांची बेरीज येते 13, 8 आणि 10, त्यांची बेरीज येते 31. आता तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्या तिन्ही संख्या आहेत त्या कशा आहेत, मूळ संख्या आहे. ओके, मूळ संख्या, पुढची जी येणार आहे ती पण मूळ संख्याच असणार आहे. पुन्हा तुम्हाला ह्यांचा नंबर टाकून, तर त्याची नंबर टाकून मूळ संख्या असणारी पुढची संख्या कोणती असेल तर ती 3 नंबरचा आहे. आता आरचा अंक येतोय 18, त्यानंतर एमचा अंक आहे 13, आणि एलचा येतोय 12. ओके, सो यांची जर बेरीज केली तर 3 आणि 2 5 आणि 5 आणि 3 5 13, इथं 3 आणि 1 2 3 4 43. आता 43 ही जी संख्या आहे ती काय असणार आहे, मूळ संख्या असणार आहे. पुढे बघा 16 नंबरचा क्वेश्चन. चा नंबर आहे 2, इथे परत 25 आणि 26. तसंच या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर 7वा इथं 17 नंबरचा सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. इथे बघा PTL, त्याच्यानंतर LH, याच्यामध्ये प्लस 4 आहे, याच्यामध्ये सुद्धा प्लस 4 आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा प्लस 4 आहे. तर उत्तर डायरेक्ट सांगतो तुम्हाला. सेकंड नंबरचा आहे TXP. आता इथे पुढे बघा 18 ते 21 मध्ये थोडंसं जर विचार केला तर ही संख्या अशी काहीतरी दिसते, त्याच्यामुळं थोडासा अंदाज लावला तर आपल्या लक्षात येईल. 7चा पाढा जर बोलला, 8 9 72, बरं, 8 मिली 9 बरोबर 72 येतं. 7 9 7 9 63 ठीक येतं. 7 4 7 4 28 आणि 9 6 9 4 54 54 असं यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन 4 हे उत्तर आहे. ठीक आहे, आता आपण पुन्हा 20 नंबरच्या क्वेश्चन कडे येणार आहे. 20 मध्ये बघा या सगळ्या संख्या जर पाहिल्या तर ह्या समूळ आहेत. मूळ संख्या ही म्हणजे ऑप्शन नंबर 1 तर त्याचा आहे. त्यानंतर 21 नंबरचा सुद्धा प्रश्न आहे. ह्या सुद्धा सगळ्या घनसंख्या आहेत, ही घनसंख्या नाही, म्हणजेच ऑप्शन याचं सुद्धा 4 नंबरचा ही घनसंख्या नाही, याचं उत्तर 4 असेल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 3च्या समोर येणारा कोणता अंक येईल. आता 3च्या शेजारी जर बघितलं तर 5 आहे, 6 आहे, या 3च्या शेजारी 1 आहे, 2 आहे, 3च्या शेजारी 6 आहे, 2 आहे. जो अंक इथं दिसत नाही तोच त्याच्या समोरचा अंक असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. किंवा म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला
ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. हे त्याचं उत्तर हे 4. 5 या अंकासमोर कोणता अंक येईल? 5 या अंकासमोर जर बघितलं तर 6 सोबत 3 आहे, त्यानंतर 5 आहे, 2 आहे. इथे मात्र काय आहे तर 5च्या समोर इथे 2 दिसतच नाही कुठं, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 सॉरी ऑप्शन नंबर 4. 1च्या कोणत्या अंकाशी जरी 1 येणार नाही, 24वा प्रश्न बघा, तर इथे 1 येऊ शकणार नाही, तो म्हणजे 6 हे उत्तर दिसते. हा जो कशावरचा आहे वार, कोणत्या वारी कोणता दिवस येईल, हा तुम्हाला थोडा वेळ खाऊ प्रश्न आहे, परंतु त्याचं उत्तर पण लगेच निघतं. लीप वर्ष असेल तर तुम्हाला 1 दिवस पुढे जावं लागेल, बाकीचे सेम डेजला तुम्हाला 1 दिवसांनी वर्ष पुढे जायचं आहे. शेवटच्या जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. तर त्याचं उत्तर असणार आहे साधारणतः 2. त्याचं उत्तर आपल्याला देता येईल समोर. आता हे इथे सुद्धा खूप छान प्रश्न 26 चा विचारला ट्रिकी आहे, तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावरती फोकस करायला लागेल. आता ते जर बघितलं तर हे 86, ते परत 85, 83 या जोड्या 78, 80, 82. बघा इथं जर केलं तर तुम्हाला इथे प्लस केले तर प्लस करून 78 आणि 2 80, 80 आणि 2 82. तसंच यांचं आहे. जर 89 आणि 89 मायनस 3 जर केले तर ते 86 होतात, आणि 86 मायनस परत 3 केले तर मग नाही होत. तर मग त्यासाठी जर आपण जर असं केलं, त्यानुसार जर गेलं ट्रिकनुसार, 83 मायनस 2 केले तर 85 होतात. 85 मायनस 2 केले तर इथे बघा 89 मायनस 2 केले तर मला 87 यायला पाहिजे, आणि 87 मायनस 2 म्हणजेच 85. म्हणजे हे जे 86चं ऑप्शन आहे हे इथं 85 87 असं पाहिजे होतं. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ही क्वेश्चन पेपर कळाला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न